हे बघा मैत्रिणींनो, आंबट गोड असे पोहे खा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असे तुम्ही बनवा, इतरांना बनवून चारा. छान असे हे पोहे आज मी बनवले आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवत आहोत तर मी तुम्हाला आज दाखवत आहे. तर चला आपण नाश्त्यासाठी असे छान असे पोहे बनवणार आहोत. तर हे बघा, हे पोहे घेतलेले आपण साफ सुथरे केलेले आहे आणि स्वच्छ असे निसून पुसून घेतलेले आहे. तर आज पोहे कसे बनवता साधे आणि सिंपल मी तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने तुम्ही बनवा, नाश्त्याला खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा मैत्रिणींनो, त्याच्यासाठी काय साहित्य घेतलंय पोह्यांसाठी. तर हे बघा, पोह्यांसाठी आपण शेंगदाणे घेतलेले, हा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे, हा कढीपत्ता आहे, कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. वरून हे खोबरं आपण टाकणार आहोत पोह्यांवर. आणि त्याच्यासाठी लागणार अजून मीठ आणि हळद. तर हे साहित्य आपण एवढं घेतलेलं आहे. आता पोहे कसे बनवता ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर प्रथम बघा मैत्रिणींनो, पोह्यांमध्ये आता हे पाणी टाकणार आहे. हे बघा, पाणी असं टाकल्यानंतर पोहे असे स्वच्छ असे धुवून घ्यायचे, एकदम स्वच्छ. हे सर्व पोह्यांचं पाणी काढायचं. आता हे पोहे स्वच्छ. तर हे बघा मैत्रिणी, स्वच्छ असे छान असे पोहे धुवून काढले आपण. घाण पाणी त्याचं काढलेलं आहे आणि स्वच्छ पोहे करून ठेवलेले. आता त्याच्यावर पोह्यांवर आपण काय टाकणार आहे, प्रथम हे बघा हळद टाकणार आहोत. त्याच्यानंतर काय टाकणार आहे, मीठ. आणि पोह्यांना सगळी हळद अशी लावून घेणार आहोत. हळद मीठ लावून पोह्यांना असं ठेवणार आहोत आपण. आता हे छान असं आपण हळद मीठ लावलेलं आहे पोह्यांना. हे बघा, असं सर्व पोह्यांना लावून घ्यायचं. असं छान असं कालून ठेवायचं. म्हणजे काय होतं, आपण पाण्याने धुतलं, घाण पाणी बी निघून जातं आणि पोहे असे स्वच्छ चांगले असे भिजतात, नरम बी होतात. कारण काहींना दात नसतात म्हाताऱ्या माणसांना, तर ते खातात. आपल्यासारखं काय चालूच आहे, पण मग त्यासाठी नरम होतात. लहान लेकरं बी खातात. तर नरम होण्यासाठी पोहे स्वच्छ धुवून आणि त्याला मीठ हळद लावून घेतलेलं आहे. आता चला पोहे कसे बनवते ते मी तुम्हाला आता दाखवत आहे. मैत्रिणींनो बघा, असं छान असं तेल टाकलं आहे. कढई याच्यावर गॅसवर ठेवलेले आहे आणि कढईमध्ये छान तेल टाकलेलं आहे. आता आपण प्रथम कढईमध्ये काय करणार आहोत, शेंगदाणे भाजून घेणार आहोत. लालसर असे छान असे शेंगदाणे भाजून घ्या. मस्त खमंग असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे. असे अर्धवट कच्चे नाही भाजायचे. तर शेंगदाणे जर चांगले भाजले तर चांगले लागतात. कच्चे जर थोडे कसर राहिले ना तर ते चांगले लागत पोहे. ते मस्त लाल कुरकुरीत आणि खमंग असे शेंगदाणे लालसर असे मस्त खमंग भाजायचे. हे बघा, असे हलवत राहायचे. हलवत राहिलं ना म्हणजे शेंगदाणे जळत नाही. चव बाजूने छान असे भाजला जातात. नाही तर शेंगदाणे एका बाजूने भाजतात, एका बाजूने आणि जळतात. ते कडसर लागतात पोह्यात. म्हणून शेंगदाणे असे भाजत राहायचे. हे बघा, असे लालसर असे छान भाजलेले आहे आपण शेंगदाणे. हे बघा, चला आता आपण शेंगदाणे काढून घेणार आहोत मैत्रिणींनो. हा बघा मैत्रिणींनो, बघा कसे लालसर असे छान शेंगदाणे आपण खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. आता सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत आपल्या कढईमध्ये. आता कढईमध्ये सर्वात प्रथम आपण कढीपत्ता टाकणार आहोत. हे बघा, हा कढीपत्ता टाकलेला आहे.
त्याच्यानंतर आपण कढईत काय टाकणार आहोत, कांदा आणि मिरच्या. नरम होण्यासाठी कांदा आणि मिरच्या आणि तो तडका देणार आहोत. छान असं कांदा बी असं थोडासा असा चांगला लालसर असा नरम करायचा. आणि कांद्यामध्ये आणि मिरच्यामध्ये मैत्रिणींनो आपण मीठ टाकणार आहोत थोडंसं, कारण चवदार लागण्यासाठी. आणि असे छान असे हलवून घेणार आहोत. तर आता मी कशा पद्धतीने पोहे बनवते ते बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी. हे बघा मैत्रिणींना, आपला हा कांदा असा छान लालसर झालेला आहे आणि मिरच्या बी चांगल्या नरम झालेल्या आणि कांदा बी नरम झालेला आहे. म्हणजे चांगला तडका बसलेला आहे, शिजलेला आहे. आता आपण याच्यावर काय टाकणार आहोत मैत्रिणींनो, पोहे टाकणार आहोत. छान असे पोहे पुन्हा असे हलवून घेणार आहे आपण. धुवून हळद मीठ लावलेले पोहे असे छान असे पुन्हा एकदा हलवून घ्यायचे. म्हणजे मोकळे मोकळे असे घ्यायचे करून. ते जे आवडले असतात ना हळद मीठ लावलेलं, तर ते असं हे होतात, तर त्यांना असं थोडं हाताने फोडून मोकळे करायचे. आता आपण हे मोकळे पोहे, आता बघा हे पोहे आपण कढईत टाकणार. छान असं आता हलवून घेणार. आणि हे बघा मैत्रिणींनो, जे शेंगदाणे आपण ठेवलेले होते ना, ते शेंगदाणे असे वरून टाकणार आहोत. हे बघा. तर आज मी कसे पोहे बनवते नाश्त्याला, साधे आणि सोपे, त्या पद्धतीने तुम्ही बनवा. खाऊन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नंदिनी रेसिपीला मैत्रिणी. पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येण्यासाठी. तर ह्या बघा, ह्या पद्धतीने असे पोहे बनवायचे. आता पोहे कसे आहे, थोडा आपण आता थोडासा असा मंद गॅस करायचा. फास्ट गॅस आहे ना, मंद गॅसवर असे छान चव बाजूने ते शिजले जातात. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण चांगलं असं हलवून घेऊया. झणझणीत आणि चमचमीत असे मस्त पोहे खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मी कसे बनवले मैत्रिणी, एक वेळेस माझ्या पद्धतीने पोहे बनवून बघा. आता पोहे तर सर्वच बनवतात, सर्वांनाच येतात, लहान मुलींना सुद्धा येतात, पण वेगवेगळे प्रकार असतात बनवण्याचे. ते बघा किती छान असे पोहे. आता आपले पोहे बनलेले आहे मैत्रिणींनो. असे छान आपण हलवलं, असं हलवून घ्यायचे. जास्त हलवल्यावर पोहे गचगच होता, तर जास्त नाही हलवायचं, खालीवर करायचे खाली असे. तर हे बघा छान आपले पोहे आता हे तयार झालेले आहे. चला आता मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये घेऊन कसे खायचे आणि लिंबू वगैरे ठेवायचा. तर मैत्रिणींनो, आता आपण है ना, हवा पोहे तर बनवलेत सगळे, लिंबू वगैरे घेतलाय मी कापून, पण हे बघा पोह्यांवर अशी कोथिंबीर टाकायची. शेवटी कोथिंबीर टाकायची पोह्यांवर आणि पुन्हा एकदा असं छानसं हलवून घ्यायचं. म्हणजे त्या गरम पोह्यामध्ये कोथिंबीर नरम होते. आणि आपण जर कांदा आणि मिरच्या आणि कोथिंबीर टाकले तर कोथिंबीरीच्या अशा गिटुळ्या बनल्या, अशा गच्च असं हे झाल्यासारखं होतं, तर चिकट होते कोथिंबीर. तर मग हे अशी मोकळी कोथिंबीर असते, तर त्याच्यासाठी अशी वरून टाकायची. तर हे आपले पोहे आता तयार झालेले आहे. आणि चला मैत्रिणींनो, लवकरच माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा ह्या पद्धतीने पोहे बनवायचे. तर हे बघा मैत्रीण, छान असे पोहे आपले तयार झालेले आहे. आता याच्यावर आपण आंबट गोड काय करणार आहोत तर बघा. हवा आहे किसून घेतलेला आहे आपण खोबरं आणि ही थोडीशी साखर घेतलेली आहे. आता ही साखर या खोबऱ्यामध्ये टाकायची आणि असं मिक्स करायचं.
आता लिंबू आहे ना, लिंबू काही माझ्याकडे नाही तर लिंबू दाखवला असता. तर हे बघा, हे खोबरं आणि साखर आता ह्या पद्धतीने अशी मस्त मिक्स केलेले आहे आपण. आता ह्या पोळ्यांवर अशी छान अशी टाकायची. आता हे पोहे खायला तुम्ही असे बनवून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा मैत्रिणी, चला माझे हे पोहे खायला या. चला बघा, ह्या पद्धतीने मी पोहे बनवलेले आहे. तर मैत्रिणी, तुम्ही बी खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. उद्या सकाळी असे पोहे बनवून बघा, खाऊन बघा. तर बघा मैत्रिणी, मी कसे बनवले आहे, या पद्धतीने तुम्ही बनवा.